महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नवापूर मयत गायीच्या शवविच्छेदनासाठी लाच मागणारा लाचखोर पशुवैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात। मयत गायीचा विमा करिता शवविच्छेदन करण्यासाठी 400 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल गोपाळ पाटील यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबारच्या पथकाने पशुवैद्यकीय दवाखाना विसरवाडी येथे रंगेहात पकडले आहे। विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील विसरवाडी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल गोपाळ पाटील वय 29 वर्ष याने तक्रारदार यांच्याकडून मयत गायीचा विमा असल्याने शवविच्छेदन करणे गरजेचे होते। त्यानुसार मयत गायीचा शवविच्छेदनासाठी 400 रुपयांची लाच मागितली होती। शवविच्छेदन करण्याची 150 रुपये फी गुगल पे द्वारे घेतली होती, परंतु यानंतर तक्रारदार यांच्याकडून 400 रुपयांची लाच मागितली होती। तडजोडी अंती ठरलेली 300 रुपयाची लाच पंचासमक्ष 15 एप्रिल रोजी गुगल पे द्वारे स्वीकारली आहे। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, सापळा पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंध विभाग पोलीस निरीक्षक नेहा तुषार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार यांच्या पथकाने कारवाई केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर, विसरवाडी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।